विधायक किशोर जोरगेवार ने आज मुंबई में अधिवेशन के दौरान नरभक्षी बाघों के रेस्क्यू के लिए रेस्क्यू सेंटर साथ ही मूल रोड पर प्रस्तावित टाइगर सफारी प्रकल्पों को तेजी देने की मांग करते हुए क्या कहा, आइए जानते हैं इस खबर में। चंद्रपुर मूल रोड पर वन अकादमी के पास 500 एकड़ क्षेत्र में प्रस्तावित रहे टाइगर सफारी प्रकल्प को गति देने की मांग आज विधायक किशोर जोरगेवार ने अधिवेशन में की। साथ ही नरभक्षी बाघों के रेस्क्यू के लिए रेस्क्यू सेंटर, साथ ही बाघ और तेंदुओं को पकड़ने के लिए इस्तेमाल किए जाने वाले पिंजरे पुराने पद्धति के होकर उसे रिमोट ऑपरेट करें, ऐसी भी मांग की। अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय वन विभागाचे एकंदरच त्यांची इच्छा खूप आहे, वेगवेगळे नवीन नवीन कार्यक्रम लागू करण्याचाही त्यांचा मानस आहे। इकडे या सभागृहामध्ये ते घोषित करतात की जिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये टायगर सफारी टायगर प्रोजेक्ट करण्याचा, परंतु जिथे चंद्रपूर हा महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे जगात सर्वात जास्त वाघांचं संवर्धन करणारा जिल्हा चंद्रपूर आहे आणि चंद्रपूर जिल्हा वाघांचं संवर्धन एकीकडे करत असताना हे आमच्यासाठी भूषणाव आहे, पण दुसरीकडे मात्र 200 लोकांचा ॲव्हरेज 50 लोकांचा बळी वर्षाचा वाघ घेत असतो आणि म्हणून ही जे वाघ आहे जे मॅन ईटर झाले, जे ॲनिमल ईटर वाघ झाले, त्यांच्या रेस्क्यू करता त्यांचा पासून एक चांगला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ताडोबा चे जे वाघ आहेत त्यांना एक टायगर सफारी चंद्रपूरमध्ये मंजूरी झाली आहे। जवळजवळ 500 एकर जागेमध्ये ती टायगर सफारी करण्याचा मानस या ठिकाणी आहे। झू अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे। मी स्वतः मुंबईला जाऊन ती बैठक घेतली आणि त्याला मान्यताही दिलेली आहे। परंतु एकीकडे हे होत असताना मी माननीय मंत्री महोदय त्यामध्ये त्यांची सकारात्मकता आहे, परंतु या सभागृहाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्नच करतात ना, पंढरपूर चंद्रपूर एक आहे, जर लक्ष द्या इकडे। या ठिकाणी ते त्या याचं कधी काम सुरू करणार आहे, नंबर 1। दुसरं, हे ठीक आहे, नानाभाऊंनी प्रश्न केला, आता आम्ही चंद्रपूर जिल्हा नानाभाऊ आमचे सहकारी आहेत ज्येष्ठ सर, त्यांनी हेही केलं की बा इकडे वाघ वाढत असताना यांचा रेस्क्यू करणार आहे। कारण की सगळ्यात पहिलं काम कोणतं आहे, जेव्हा एखादा जखमी झालेल्या माणसाला दवाखान्यात नेणं, सोबतच जो वाघ जखमी आहे, जो वाघ जे वन्यजीव आहे जे जखमी करतात आहे, वाघ असतील बिबटे आहे, तर त्यांना ताबडतोब पकडून त्यांचंही रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्याची आवश्यकता आहे। म्हणून चंद्रपूरला जे रेस्क्यू सेंटर आहे त्याची प्रश्न घ्या, चंद्रपूरच्या रेस्क्यू सेंटरचं ताबडतोब जे वन विभागाकडे आहे ते एक्सटेन्शन करणार का, आणि दुसरं जे प्रोजेक्टेड आहे जे FDCM करणार आहे रेस्क्यू सेंटर, ते रेस्क्यू सेंटर कधीपासून सुरू करणार, टायगर सफारीचं चंद्रपूरचं काम कधी सुरू करणार, आणि तिसरी गोष्ट वन विभागाचे जे कर्मचारी आहे हे वाघ आणि बिबट्यांना जेव्हा पकडतात याचे जे केज आहे हे केज सगळे मॅन ऑपरेटेड आहे, म्हणजे दोरीने हे करायचं अजूनही आहे। तर वाईल्ड लाईफ रेस्क्यू केज जे रिमोट ऑपरेटेड, आता टेक्नॉलॉजीचा काळ आहे, इथून आपण रॉकेटचे दरवाजे उघडतो आणि आपला मात्र तिथला कर्मचारी हा अजूनही त्या जुन्या पद्धतीच्या, जे एका केजमधून दुसऱ्या केजमध्ये न्यायचं असेल, त्यांना दवाखान्यात न्यायचं असेल तर वाईल्ड लाईफ रेस्क्यू केज म्हणजे रिमोट ऑपरेटेड केज करणार आहे का, असे 3 स्पेसिफिक प्रश्न आहे। माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे। वहीं विधायक किशोर जोरगेवार की विभिन्न मांगों को लेकर वन मंत्री गणेश नाईक ने जवाब दिया। माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य किशोर जोरगेवार यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे की चंद्रपूर व्याघ्र प्रकल्पाकरता मान्यता मिळणार, केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव पाठवला आहे। मगाशी नानाभाऊंना मी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्याघ्र सफारी करण्याकरता वन्यजीव महाराष्ट्र आणि केंद्र यांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर ते होणार आहेत। परंतु किशोर जोरगेवारांनी त्या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे चंद्रपूर व्याघ्र सफारी करता प्रस्ताव केंद्राकडे आहे, त्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जात आहे, लवकरच त्याला मान्यता मिळेल असा माझा विश्वास आहे। आता त्यांनी सांगितलं की वाघ आणि बिबटे पकडताना जे पिंजरे आहेत ते मॅन ऑपरेटेड आहेत, त्याला थोडीशी एकूण तंत्रज्ञानाची आधुनिकतेची साथ द्यावी। निश्चितपणे त्यांचा जो सांगितलेला मुद्दा सजेशन फॉर ॲक्शन आणि लवकरात लवकर तशा प्रकारची केज तयार करू आम्ही। ठीक आहे, ठाकरे साहेब।